बंधू असलेले हिरण्यकश्यप जे प्रल्हादाचे पिता आहे, आपल्या वैर्याचं नाव घेतोय आपला मुलगा, मुलाला वैरी म्हणणारे, मात्र त्याच वेळेस प्रल्हादाची ही भक्तिमय स्थिती, त्या भक्तिमय स्थितीमध्ये देवानी स्वतःला भारावून, देवही भारावून जावा, मात्र हिरण्यकश्यपूच्या अंतःकरणामध्ये तो भक्तिभाव बोलत होता. ऐका, वारंवार हिरण्यकश्यपूच्या कपाळावर आठ्या पडत होत्या, माझ्या वैराचं नाव घ्यावं, माझा मुलगा असून माझा ऐकत नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला म्हणावं, प्रल्हादा, अरे का माझं ऐकायला तयार नाही? माझ्या वैराचं नाव घेतोस. बाबा, देव कुणाचा वैरी नाही. बाबा, हात जोडून सांगतोय, देवाचं वैरत्व कुणाशी नाही. तुम्ही देवाशी वैरत्व करू नका. जगाचा फलक, जगाचा तारक, जगदारी परमात्मा तारणहार आहे. बाबा, माझ्या सोबत तुम्ही भजन करा. श्रीमन नारायण, श्रीमन नारायण, नारायण, श्रीमन नारायण, नारायण, नारायण. भजन करायला लागले. त्याच वेळेस तळपायाच्या मस्तकाला गेली. हिरण्यकश्यपूने सांगितलं, मी जिथलं सांगून राहिलो तुम्ही भजन बंद केलं. पसरलेला आहे, भयंकर असा आवाज निर्माण झालेला आहे. हिरण्यक्ष बंधू असलेले हिरण्यकश्यपू भगवंताचं ज्या वेळेस प्रगटीकरण झालं, आकाशामधून पुष्पवृष्टी झाली, देवाच्या नामाचा जय जयकार झाला, भयंकर असा आवाज होतोय. आता हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं, हिरण्यकश्यपूला स्वतःच्या पुरुषार्थावरती फार मोठा अभिमान होता. त्याच वेळेस हिरण्यकश्यपूने भगवंतावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला. हिरण्यकश्यपू आणि भगवंतामध्ये द्वंद्व सुरू झालेला आहे. हिरण्यकश्यपू अट्टहास करतायत. ज्यावेळेस भयंकर असं युद्ध चाललं, द्वेषाने हिरण्यकश्यपू रडतोय. प्रसंग डोळ्यासमोर आणा, हुलकावण्या देत, हुलकावण्या देत हिरण्यकश्यपूला भगवंताने आता उंबरट्याच्या जवळ जवळ आणलेला आहे. द्वेषाने हिरण्यकश्यपू रडतोय, लढतो आहे. त्याच वेळेस मात्र प्रसंग असा घडलेला आहे,
हिरण्यकश्यपूला आता द्वाराच्या जवळ आणलेला आहे आणि त्याच वेळेस भगवंताने हिरण्यकश्यपूला असा काही उचलला महाराज की ते उंबऱ्यावर असताना आपल्या मांडीवर घेतला. भगवंताचा जणू काही हिरण्यकश्यपूला संकेत करतात. हिरण्यकश्यपू बघ, तू ब्रह्मदेवाला वरदान मागितलं होतं, मला मृत्यू माझ्या मांडीवर आहे. तू ब्रह्मदेवाला मागणी केली, आत नको, घराच्या बाहेर नको. बघ, तू घरात नाही, घराच्या बाहेर नाही, तू घराच्या मध्यामध्ये उंबऱ्यावर आहे. तू भगवंताला मागणी केली होतीस ना, 12 महिन्यातल्या कोणत्याही महिन्यात मला मृत्यू नको. अरे 12 महिन्यातला तू मागणं शस्त्राने नको, शस्त्राने नको. बघती तुला मी अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, मी अस्त्राने मारणार नाही, तुला शस्त्राने मारणार नाही. बघ, अस्त्राने मारणार नाही, शस्त्राने मारणार नाही. त्याकडे भगवंताने आपले विस्तीर्ण असलेले कृष्ण नको हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये ठेवलेले पोट विदारित केलेला आहे आणि हिरण्यकश्यपूचा देह पंचतत्वामध्ये विलीन झालेला आहे. भगवंताच्या नामाचा सर्वांनी जय जयकार केलेला आहे. बोले नरसिंह भगवान की जय. प्रल्हादाचा जय जयकार केला. बोले प्रल्हाद महाराज की जय. महाराज हिरण्यकश्यपूचे देहावस्थित झालं. ज्या प्रभूंनी